कोणतीही प्रेग्नंट लेडी प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी व्यायाम करावेत हे नक्की मनोधारणा असते आणि घरातून पण सांगण्यात येतं की तुम्ही व्यायाम केला पाहिजे. डॉक्टर म्हणून मी विचारू इच्छितो की तुम्हाला व्यायाम करण्याची आधीपासून सवय आहे का? तर तुम्ही ऑलरेडी काही व्यायाम करत असाल तेच सगळे व्यायाम एखाद दोन लेवल कमी प्रमाणात प्रेग्नन्सीमध्ये चालू ठेवा, काही चुकीची गोष्ट नाही. पण प्रेग्नन्सी झाल्यावर नवीन व्यायाम शिकणं मात्र जरा अडचणीची गोष्ट आहे. नवीन व्यायाम शिकू शकता आणि शिकावेत पण योग्य ट्रेनिंग घेऊनच ट्रेनरकडूनच शिकले पाहिजे. तर प्रिस्टिज वुमन्स हॉस्पिटलमध्ये श्रुती मूर्ती हे फिजिओथेरपिस्ट आहेत किंवा डॉक्टर सुमती कुलकर्णी मॅडम आहेत. त्या पण एक ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत, पण ते गर्भारपणातील व्यायामाच्या एक्सपर्ट्स आहेत किंवा योगा काउन्सिलर आणि टीचर आहेत. तर ह्यांच्याकडून प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम शिकून घेतलं पाहिजे. कोणीही एखाद्या माणसाकडून शिकणं पण चुकीचं आहे. ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये शिकवण्याची कुठले व्यायाम करायची सवय त्यांनीच हे करावं. ह्याचं कारण सांगतो. कारण तुम्ही एखाद्या नवख्याकडून व्यायाम शिकला किंवा तुमचं तुम्ही यूट्यूबवर करायला लागलात तर तुमच्या श्वासोच्छ्वासावर कंट्रोल नसतो. तेव्हा एखादी व्यायामाची पोज करताना तुम्ही श्वास जास्त वेळ रोखून धरू शकता आणि अशा वेळी इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढतं. मग सातत्याने व्यायाम करून 1-2 महिने तुमचा श्वासोच्छ्वासावर कंट्रोल नसल्यामुळे इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर अवास्तव वाढत राहिलं तर लवकर डिलिव्हरी व्हायचा धोका असतो. त्यामुळे माझं म्हणणं असेल की तुम्ही एक्सपर्टकडून शिका आणि मॉडरेशनमध्ये व्यायाम करा. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला व्यायाम येतच नसेल किंवा करण्याची सवय नसेल तुम्ही काय करावं? तर प्राणायाम नक्की करावं. कपालभाती सोडून प्राणायाम करावं. दीर्घ श्वसनाचा खूपच चांगला फायदा होतो. वॉक्स करावे. तुम्ही वॉटर वॉक करावा. लाईट स्विम करावं. तुम्हाला स्विमिंग आवडत असेल तर. डाईव्ह नक्की मारू शकत नाही, पण या गोष्टी करायला हरकत नाही. मुद्रा म्हणून वज्रासनात बसावं, म्हणजे तुमचं सर्क्युलेशन चांगलं व्हायला मदत होते. हाताचे व्यायाम करावे, जे आपण शाळेत शिकलो होतो ते व्यायाम करायचे. तुमचे काफ एक्सरसाइजेस म्हणजे पोटऱ्या ज्याला म्हणतो आपण त्याचे व्यायाम करावे. त्यामुळे ते पायाला सूज येणे कमी होतं आणि पायाचे एक्स कमी होतात. पाठीचे थोडे व्यायाम, पण पाठीचे व्यायाम पोटऱ्याचे व्यायाम करताना काहीतरी पकडून करावेत, म्हणजे तुम्ही अनाठाई घसरणार नाही किंवा पडणार नाही आणि ह्याच्यातून ते म्हणजे लाईट व्यायाम करायला अगदी हरकत नाही. पण खूप वेळा लोक यूट्यूब बघतात. यूट्यूबमध्ये वेस्टर्न एखादा व्हिडिओ असतो आणि त्या वेस्टर्न मुली झुंबा पण करत असतात किंवा एरोबिक्स करत असतात विथ प्रेग्नन्सी आणि तेच आपण करायचा प्रयत्न करतो. मला वाटतं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट की व्यायाम कुठलाही करण्याच्या आधी डॉक्टरांकडून तुम्हाला प्लासेंटा प्रिव्हिया नाही ना, गर्भाशयाच्या बाळाबद्दलचं पाणी योग्य आहे ना, ब्लड प्रेशरचा त्रास नाही ना, ह्या गोष्टी जाणून घ्या आणि मगच त्या व्यायामाचा उपयोग करा. थँक्यू.